आमचा जीवन प्रवास आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून सुरू होतो. जातीयतेचा पराभव करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म क्रांती केली. न भूतो न भविष्यती. जगात एकमेव अशी क्रांती आहे, रक्ताचा एकही थेंब न सांडता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांती केलेली आहे. एका आठवड्यामध्ये 8 लाख लोकांना धम्म दीक्षा देणारे एकमेव व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. जातीयतेची विषमता व अस्पृश्यता यांचा कठोर जीवनभर विरोध करून संघर्ष करून आपली अस्पृश्यता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालवलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला नागपूर या ठिकाणी धम्मदीक्षा देत असताना 22 प्रतिज्ञा दिली. त्यापैकी जी 21वी प्रतिज्ञा आहे ती सांगण्याच्या पूर्वी मी 24 मे 1924 साली जिल्हा सोलापूर, तालुका बार्शी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1.5 ते 2 तास भाषण केलेलं आहे. त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ज्या धर्मात माणसाला माणुसकी नाही तो धर्म काय कामाचा. जनावरांपेक्षाही आम्हाला हीन लेखले जाते. रस्त्याने चालण्यात मनाई आहे. ज्या धर्मात तत्व उच्चपणाचे आहेत, व्यवहार नीच आहे, अशा धर्मात आपली उन्नती होईल का. आपण धर्मांतर करावे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. त्याच भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथला जो जातीवाद आहे, उच्चवर्णीय जो जातीवाद होता, ते जातीवादी लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणत होती की तुमचा जो समाज आहे त्या समाजाचे देशांतर करा, म्हणजे बाहेर देशामध्ये त्यांना घेऊन जा. ती पिढा इथे ठेवू नका, ती पिढा बाहेरगावी घेऊन जा. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, मी सर्व लोकांना घेऊन जाऊ शकत नाही, थोड्याफार लोकांचे ठीक आहे, पण एवढा समाज बाहेर देशात घेऊन जायच्यामध्ये एक जिम्मेदारीचे त्यावेळेस काम होते. म्हणजे एवढी जातीयता ठासून त्यावेळेस भरली होती. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस म्हणाले की आपल्याला इथे राहूनच आपल्याला जातीचे निर्मूलन करावे लागेल. त्याच भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जे उच्चवर्णीय आहेत त्यांच्या कानावर महार हा जरी शब्द पडला तरी त्यांच्या मनामध्ये तिरस्काराची भावना निर्माण होते. म्हणजे त्यावेळेस किती जातीयवाद होता. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमी येथे ज्या 22 प्रतिज्ञा आपल्याला दिल्या त्यापैकी जी 19वी प्रतिज्ञा आहे, माझ्या जुन्या मनुष्य मात्राला उत्कर्षाला हानिक असणाऱ्या व मनुष्य मात्राला नीच समजणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो. त्या प्रतिज्ञेच्या वेळेस बाबासाहेब थोडे थांबले होते, त्यांचा कंठ दाटून आला होता. पुन्हा पुढली 21वी प्रतिज्ञा देतात की मी माझा नवीन जन्म होत आहे असे मी मानतो, पण आज जे जनगणनेमध्ये जी पूर्वाश्रमीची जात लिहून धर्मबोध लिहिणार आहेत त्यांचा मला वाटते की त्यांचा जुनाच जन्म होत आहे असे त्यांना वाटत असेल. म्हणून ते येणाऱ्या जनगणनेमध्ये आपली पूर्वाश्रमीची जात आणि धर्मबोध लिहिणार आहेत. तर ते लोक असे जे करणार आहेत ते खरंच बौद्ध आहेत का याची विचार करण्याची गरज आहे. नमो बुद्धाय. जय भीम.